गुलबुआ। रात्रीचे 11 वाजले होते। एक तरुण रस्त्याने एकटाच चालला होता। तो सारखा त्याचा एक हात त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशाकडे नेऊन काहीतरी चाचपत होता। कदाचित त्याच्या खिशात त्याने काहीतरी महत्त्वाचं किंवा मौल्यवान असं काहीतरी ठेवलं असावं आणि ते वाटेत कुठे पडू नये याची तो खात्री करत असावा। तो अधूनमधून आवंढा गिळत होता। ही त्याची भीती नव्हती, त्याच्या मनात काहीतरी विचित्र चाललं होतं। त्याने इथे तिथे पाहिलं, रस्त्यावर दूरवर कोणीच दिसत नव्हतं। मग त्याने त्याचा रस्ता बदलला। तो मूळ रस्ता सोडून जंगलात जाणाऱ्या पायवाटेकडे वळला। एखादा तरुण इतक्या रात्री जंगलाच्या दिशेने का जात असावा? नक्कीच यात काहीतरी गूढ दडलं होतं। तो रस्ता जंगलाच्या एका पडक्या मंदिराकडे जाणारा होता। त्या जंगलात एक खूप प्राचीन असं मंदिर होतं, पण ते आज जंगलात असल्याने दुर्लक्षित झालं होतं। इतक्या वर्षात पावसाचा, वादळ वाऱ्याचा मार झेलून त्या मंदिराची अवस्था फारच वाईट झाली होती। ते आता मंदिर कमी पडकं खंडर बनलं होतं। असं मानलं जायचं या पडक्या जागेत आता भयानक अघोरी साधना चालायच्या। देवदेवस्की, बळी अशा अनेक भयंकर प्रथा अजूनही तिथे घडत होत्या। पण यात किती तथ्य हे मात्र कोणालाच माहीत नव्हतं, कारण या गोष्टी रात्री उशिरा 12 नंतर घडत होत्या आणि इतक्या रात्री मुद्दामून कोण कशाला या भयंकर जागी जाईल, तेही स्वतःचा जीव धोक्यात घालून? पाणी नक्कीच कुठेतरी मुरत होतं, काहीतरी गडबड ही नक्कीच होती। तो तरुण पायवाटेने एकटाच पुढे पुढे जात होता। तो त्या खंडर बनून पडलेल्या मंदिराजवळ आला। तिथे मंदिराचे फक्त काही अवशेष दिसत होते। छत गायब होतं, भिंती पडल्या होत्या, सगळीकडे झाडं वाढली होती। त्या तरुणाला जाणवलं तो तिथे एकटा नव्हता, तिथे अजूनही कोणीतरी होतं। तोच ज्याला भेटायला म्हणून तो तरुण इतक्या लांब जंगलात आला होता। त्या तरुणाने पाहिलं तिथे एक मांत्रिक बसला होता। तसा तो आतल्यात जरा खुश झाला, पण त्या मांत्रिकाशी बोलायला त्याला काही सुचत नव्हतं। याच्याशी कसं बोलावं? तो काही साधना करत असेल आणि माझ्या बोलण्याने तो रागावला तर? मांत्रिक बाबा, तसे त्या मांत्रिकाने त्याचे डोळे उघडले। मांत्रिक बाबा, मला तुमची मदत हवी होती। त्या मांत्रिकाने त्याची नजर एक वेळ त्या तरुणावरून फिरवली। बोल, काय हवं आहे तुला? शाकिनी। हे ऐकून मांत्रिकाचे डोळे मोठे झाले। काय? तुला शाकिनी हवी आहे? कशासाठी? हां, कळलं, मला कळलं आहे की तुला शाकिनी कशासाठी हवी आहे। ती तुझ्यातील कामवासना भागवण्यासाठी, बरोबर ना? त्या तरुणाने त्याचं डोकं हलकंच होकारार्थी हलवलं। शाकिनी, अशा बाईची आत्मा जी लग्न झाल्यावर काहीच दिवसांत मरण पावली, पण तिची आत्मा मात्र अतृप्त राहून भटकत राहिली। जिच्या प्रणयाच्या, कामवासनेच्या इच्छा या अपुऱ्या राहिल्या आहेत। पण हे वाटते तितकं सोपं नाही। तुला एका भूताशी प्रणय सुख हवं आहे। ते किती भयानक ठरू शकतं याची तुला काहीच कल्पना नाही, पण मला ती हवी आहे, कशीही करून। मूर्ख मुला, जा, या असल्या भूतप्रेतांच्या नादी नको लागूस। तुझं वय ते काय? जा, एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न कर आणि तिच्यासोबत सुखाचा संसार कर। या अशा प्रेतांच्या मागे लागलास तर तुझं आयुष्य बर्बाद होऊन जाईल। नको करूस अशी चूक। त्या मुलाने त्याच्या पॅन्टीच्या उजव्या खिशात त्याचा हात टाकला आणि एक रुमाल बाहेर काढला। त्या रुमालाला त्याने गाठ मारून त्यातून काहीतरी आणलं होतं। त्याने थरथरत्या हातानेच त्या रुमालाची गाठ उघडली। आज सोन्याची चैन, बांगड्या, माळ आणि एक हार होता। त्याने ते त्या मांत्रिकाच्या पायाशी ठेवलं। हे काय? सोन्याचे दागिने? कुठून आणलेस? घरातून चोरून? मला फक्त शाकिनी हवी आहे। मला वाटलं होतं तुम्ही तिला मिळवून देऊ शकाल, पण नाही, मी जातो इथून निघून, असं म्हणत तो मांत्रिकासमोरचा रुमाल गुंडाळू लागला। थांब, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे संकट स्वतःहून ओढवून घेत आहेस। तुझ्या डोळ्यांवर वासनेची नशा आहे। तू वासनेची पट्टी स्वतःच्या डोळ्यांवर बांधली आहेस। पुढे जे काही होईल याला फक्त तूच जबाबदार असशील। हो, चालेल, मला, मी तयार आहे या सगळ्याला। ठीक आहे, बस त्या दगडावर आणि बघ या मांत्रिकाचा खरा चमत्कार।
असं म्हणत मांत्रिक मंत्रजाप करू लागला. पण काही वेळातच त्या तरुणाला मांत्रिकाच्या मंत्रजापासोबतच त्या विरान खंडर झालेल्या जागेतून एका महिलेच्या किंचाळण्याचे, हसण्याचे, भयानक आक्रोशाचे, थरकाप उडवणारे आवाज ऐकू येऊ लागले. तो तरुण घाबरला, पण त्याने ती जागा सोडली नाही. तो त्या जागी आपल्या दोन्ही हातांनी आपल्या शरीराला जवळपास मिठी मारून बसून होता. तिथे जोरात वारा वाहू लागला आणि तिचं ते जोरजोरात भयानक हसणं चालू झालं. मला इथे बोलावणारा कोण आहेस तू? त्या मांत्रिकाने त्याचे डोळे खाडकन उघडले. त्याने त्याचे मंत्रजाप थांबवले होते. त्या आत्म्याचा आवाज येत होता, पण ती कुठे दिसत नव्हती. तू आधी माझ्या समोर येऊन उभी राहा. तसा एक धुराचा लोट आला. त्या धुरातून एक अतिशय लावण्य अशी तरुणी बाहेर आली. हातात हिरव्या बांगड्या, अंगावर लाल साडी, कपाळावर मळवट, डोळ्यात मात्र वासनेची प्रचंड भूक. ती त्या पडक्या मंदिराच्या बाहेरच येऊन थांबली. मी या मुलासाठी तुला इथे बोलावलं आहे. तू तुझी अपुरी कामेच्छा या मुलाद्वारे पूर्ण करू शकतेस. तुला फक्त याला हवं असलेलं सुख द्यायचं आहे. तेच सुख ज्यासाठी तू भुकेली आहेस. पण लक्षात ठेव, या मुलाच्या जीवाला काहीही धोका होता कामा नये. तशी ती आत्मा त्या तरुणाच्या डोळ्यांत पाहू लागली. मांत्रिकाच्या प्रत्येक शब्दांबरोबर तिचा श्वास वाढू लागला. तिचे डोळे मोठे झाले. चेहऱ्यावर आनंद फुलू लागला. ती इतकी खरी, इतकी सुंदर वाटत होती की तिला पाहता ती एखादी आत्मा असावी याचा कोणालाच संशय आला नसता. तिने तिचे दोन्ही हात मोकळे केले. ती त्या तरुणाला तिच्या मिठीत बोलावत होती. त्या तरुणाने एक वेळ मांत्रिकाकडे पाहिलं. मांत्रिकानेही होकार दर्शवला आणि ते दागिने त्याच्या झोळीत टाकून तो तिथून निघून गेला. आता त्या विराण जागेत हे दोघेच होते. तो तरुण त्याची नजर त्या मुलीच्या शरीरावरून फिरवू लागला. त्याने एक आवंढा गिळला आणि धावत त्या शाकिनीच्या मिठीत शिरला. तिची मिठी, तिचा तो स्पर्श, सगळं काही किती खरं वाटत होतं. तिचा वाढलेला श्वास, श्वासांमुळे कानांवर होणारी हलकीशी जाणीव, सगळंच किती खरं होतं. पण तिच्यात काही गोष्टींची नक्कीच कमी होती. तिचं शरीर थंड पडलेलं होतं. ती त्या तरुणाच्या घट्ट मिठीत जरी असली तरी तिच्या हृदयाची धडधड कुठे होती ती त्याला अजिबात जाणवत नव्हती. पण त्याच्यासाठी ते महत्वाचं नव्हतं. तो तरुण तिच्या शरीरावर चुंबन देऊ लागला. तो हे सुख आयुष्यात पहिल्यांदा उपभोगत होता. तो अचानकच थांबला आणि म्हणाला, मला तुला पाहायचं आहे. ती त्याच्या डोळ्यात काहीच न समजल्यासारखं पाहत राहिली. मला तुला त्या अवस्थेत पाहायचं आहे. तो यावेळी जरा स्पष्टच म्हणाला. तसं तिच्या ओठांवर एक सैतानी हास्य दिसू लागलं. तिने तिच्या ओठांवरून तिची काळी पडलेली जीभ फिरवली. तो विराण पडलेला भाग या दोघांच्या प्रणय क्रीडेच्या आवाजाने आता घुमू लागला होता. सकाळ झाली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्याला जाग आली. त्याने इथे तिथे पाहिलं. त्याच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. अचानक त्याला तो कालचा प्रसंग आठवला आणि तो मनातल्या मनातच हसला. त्याने त्याचे कपडे उचलले. तो चालत असताना त्याला फार अशक्तपणा जाणवू लागला. असं वाटत होतं जणू त्याच्या शरीरातून कोणीतरी सगळी ताकदच काढून घेतली असावी. तो चालत कसाबसा घरापर्यंत पोहोचला. तो सरळ त्याच्या बाथरूममध्ये गेला. तो बेसिनमध्ये वाकून त्याच्या तोंडावर पाणी मारू लागला. त्याने वर आरशात पाहिलं. त्याला आरशात एका बाईचं भयानक किळसवाणं रूप दिसलं. संपूर्ण कुजून काळपट हिरवं पडलेलं तिचं ते शरीर, गालाचं फाटलेलं मांस, आत गेलेले तिचे डोळे, तिला पाहून कोणालाही उलटी व्हावी असं तिचं भयंकर रूप होतं. त्या तरुणाने झटकन वळून पाठी पाहिलं. त्याच्या पाठी ती शाकिनी उभी होती. पण तिचं खरं रूप त्याला आरशात दिसत होतं. तिने तिच्या शरीराभोवती गुंडाळलेली साडी हळूहळू बाजूला केली. तसं तिचं ते भयंकर कुजलेलं शरीर त्याला आरशात दिसू लागलं. तो आरशाकडे पाहतच राहिला. तो रात्रभर अशा प्रेताच्या मिठीत होता.
त्याला किळस वाटू लागली. त्याने लगेच अंगावरचे कपडे काढून शॉवर चालू केला. तिथे असलेला साबण उचलून तो अंगावर जोरजोरात घासू लागला. तोच त्याला तिने पाठवून मिठीच मारली. वरवरचं डोळ्यांना दिसणारं तिचं ते सौंदर्य, पण त्यामागची भयानकता त्याला आता कळली होती. सोड सोड मला, तो जोरजोरात ओरडत बेडरूम मध्ये आला. तो सरळ चादरीत शिरला. त्याने डोक्यावरून जाडजूड चादर ओढून घेतली. तो भीतीने अक्षरशः थरथरत होता. तोच त्याला त्या चादरीत हालचाल जाणवू लागली. त्याच्या पायाकडून कोणीतरी चादरीत शिरत होतं. तिच्या शरीराचा थंड स्पर्श याला स्पष्ट जाणवत होता. तिने त्याच्या अंगावरची चादर बाजूला केली. त्या तरुणाची नजर पुन्हा एकदा तिच्या शरीरावर खिळली. त्याच्या समोर एक लावण्यवती स्त्री या अशा अवस्थेत होती. त्याची मती पुन्हा एकदा भ्रष्ट झाली. आरशात जे काही दिसलं ते सगळं विसरून तो पुन्हा एकदा तिच्यात हरवून गेला. तो तरुण जेव्हा जेव्हा स्वतःच्या पायांवर उभा राहत असे तेव्हा त्याच्या शरीरातील सर्व त्राणच निघून गेल्याची त्याला जाणीव होई. असं वाटे ती बाई त्याला आतल्या आत खात होती. पण हे इथवरच थांबलं नाही. तो जिथे कुठे जात असे तिथे ती बाई त्याला दिसत असे. त्याच्याकडे सतत एकटक पाहणारे तिचे ते डोळे. त्याला धड झोपही लागत नसे. झोपेतून चुकून जाग आलीच तर त्याला त्याच्या डोळ्यासमोर ती बाई दिसे. ती सतत त्याच्या खोलीत एका कोपऱ्यात बसलेली असे. त्याच्या कानांवर घाणघाण वाक्य ऐकू येत. ती त्याच्या डोक्यात सतत तीच घाण पेरत असे. कहर तर तेव्हा झाला जेव्हा एकदा त्या तरुणाच्या लांबच्या नात्यातील एक मुलगी त्याच्या घरी आली होती. त्या तरुणाची आणि तिची नजरानजर झाली. तिनेही लाजून नजर खाली केली. तो तरुण काहीतरी बहाणा काढून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करू लागला. हा सगळा प्रसंग ती बाई तिच्या डोळ्यांनी पाहत होती. त्या रात्री ती मुलगी त्यांच्याच घरी राहणार होती. तसं याच्या मनात प्रेमाची कळी फुलली. तो इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच गाणं गुणगुणत होता. रात्रीचा 1 वाजला असेल. त्या तरुणाला जाग आली. आश्चर्य होतं. आज ती बाई त्याच्या खोलीत त्याला कुठेच दिसत नव्हती. एवढंच काय तर आज संपूर्ण दिवसात त्याला ती कुठेच दिसली नव्हती की त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं नव्हतं, काय माहीत. पण जाऊ दे, कायमची ब्याद गेली म्हणून तो इथे मनातल्या मनात खुश दिसत होता. इतक्यात त्याला घरी आलेल्या पाहुण्या मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आला. सोबतच काहीतरी जोरजोरात आपटल्याचाही आवाज येत होता. सगळेच उठून त्या मुलीच्या खोलीत गेले. आत त्या मुलीचं डोकं जमिनीवर आपटून आपटून अक्षरशः ठेचलं गेलं होतं. त्या तरुणाची नजर तिच्या खोलीतील अंधाऱ्या कोपऱ्याकडे गेली. त्याला तिथे ती बाई उभी दिसली. याचा अर्थ अतिशय भयानक होता. जी कोणी मुलगी त्या तरुणाच्या आयुष्यात येणार होती तिची अवस्थाही ती तशीच करणार होती. आता मात्र त्या तरुणाला परिस्थितीची खरी जाणीव झाली. त्याने एका निष्पाप मुलीला त्याच्या डोळ्यांसमोर मरताना पाहिलं होतं. तो त्याच्या खोलीत जाऊन ढसाढसा रडू लागला. अचानक त्याच्या डोक्यावरून साडीचा पदर गेला. तसा त्या तरुणाला त्याचा राग अनावर झाला. काय केलंस हे तू? का मारलंस तिला? तिचा डोळा होता तुझ्यावर. जी कोणी मुलगी तुझ्या जवळ येईल तिची अशीच अवस्था होईल, असं म्हणत ती हसू लागली. माझी चूक झाली. मी विसरलोच होतो तू एक भटकती आत्मा आहेस. पण थांब, उद्या रात्रीच मी त्या मांत्रिकाकडून तुझा कायमचा बंदोबस्त करून टाकतो, असं म्हणत तो खाली निघून आला. तो त्या शोकात सामील झाला. काही वेळातच घरी पोलीस आले. ही आत्महत्या होती की दुसरं काही याचा शोध सुरू झाला. त्या तरुणाचं लक्ष वर पायऱ्यांवर गेलं. ती बाई तिथेच बसून होती. हे जर का असंच चालू राहिलं तर त्या तरुणाचं जगणं खरंच अवघड होऊन बसणार होतं. त्या मुलीचं प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. दुसरा दिवस उजाडला. तो तरुण संपूर्ण रात्र त्याच्या परिवारासोबत खालीच बसून होता. सकाळी दारावर पोलीस आले. यांना वाटलं कालच्याच प्रकरणासंबंधित चौकशी करायला आले असतील, पण ते वेगळ्याच कारणाने तिथे आले होते. तुम्ही काही दिवसांपूर्वी दागिन्यांच्या चोरीबद्दल तक्रार नोंदवली होती ना? कदाचित तेच दागिने आम्हाला सापडले आहेत एका मांत्रिकाकडून. हे ऐकताच त्या तरुणाचं तोंड खुलच राहिलं. मांत्रिकाने पोलिसांना का दिले असतील दागिने? काल रात्री एका मांत्रिकाचा खून करण्यात आला.
कोणीतरी अतिशय भयानक पद्धतीने त्याचा जीव घेतला. त्याला अक्षरशः दगडांनी ठेचलं होतं. त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी सापडल्या. त्यात कदाचित तुमचे दागिनेही असावेत असा आमचा संशय आहे. यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. त्या तरुणाची आई पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून निघून गेली. इथे त्या मुलासाठी मात्र परतीचे सगळेच मार्ग आता बंद झाले होते. त्याला या सर्वातून केवळ एकच व्यक्ती बाहेर काढू शकत होती. पण मांत्रिक रूपी त्याची शेवटची आशाही आता संपुष्टात आली होती. सगळं काही संपलं होतं. तो दिवसेंदिवस डिप्रेशनमध्ये जात होता. काय करावे त्याला काहीच सुचत नव्हतं. ती बाई दिवस रात्र त्याच्या कानांमध्ये प्रणयाच्या आणि इतर घाणेरड्या गोष्टी सांगत बसायची. पण त्याला आता कसलीच इच्छा राहिली नव्हती. त्याला ते आता सहनच होत नव्हतं. हळूहळू प्रत्येक बाईमध्ये, प्रत्येक मुलीमध्ये त्याला ती शाकिनी दिसू लागली. तो रस्त्यावरून जाताना त्याचं एकट्याच कोणाशी तरी बोलणं हे लोकांना खटकत होतं. या सगळ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याच्याकडे आता एकच मार्ग दिसत होता. हे जीवन कायमचं संपवण्याचा मार्ग. तो स्वतःच्याच विचारांत जात असता त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. त्याने दचकून पाठी वळून पाहिलं. समोरच्या वळणावर एक हनुमानाचं मंदिर आहे. मी तुझी तिथे वाट पाहतो आहे असं म्हणत तो माणूस पुढे सरळ चालत राहिला. त्याने त्या तरुणाकडे पाहिलंही नाही. आश्चर्य होतं. तो अनोळखी माणूस याला असं का बोलला असावा. तो तरुण विचारात पडला. त्या मंदिरात एकदा जाऊन येण्यात काहीच हरकत नव्हती. तसा त्याने मंदिरात प्रवेश केला. मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. काही दिवसांपूर्वीच इथे एका मांत्रिकाचा मृत्यू झाला होता. मला असं कळलं की त्याने शेवटचं एका भयंकर अशा शाकिनीला बोलावलं होतं. तुझ्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे हे जाणण्यात मला काही एक रस नाही. पण एक सांगतो, तुझ्या एका चुकीची शिक्षा सगळ्यांनाच भोगावी लागेल. जोवर तू जिवंत आहेस तोवर शाकिनी तुला चिकटून असेल. तिची शक्ती बंधनात अडकल्याने सीमित असेल. पण जर का तू मरण पावलास तर ती सगळ्या बंधनातून मुक्त होईल. ती पुढे कोणत्याही तरुणाला झपाटायला मोकळी होईल. पण हे सगळं तुम्हाला कसं माहीत? हा आमच्या गुरुजींचा मला आदेश आहे. आम्ही शिष्य आदेशावरूनच काम करतो. तुला फक्त एक गोष्ट करावी लागेल. आज रात्री तुला त्या पडक्या विराण बनलेल्या जंगलातील मंदिरात यावं लागेल. ठरल्याप्रमाणे तो तरुण रात्रीचा त्या मंदिराच्या दिशेने निघाला. प्रत्येक तिठ्यावर, प्रत्येक वळणावर त्याला ती बाई उभी असलेली दिसत होती. तिने आतापर्यंत दोघांचे खून केले होते, अतिशय किळसवाण्या पद्धतीने. म्हणून तो तरुण अजूनच घाबरला होता. तो कसाबसा धावत पळत त्या पडक्या मंदिराजवळ आला. तिथे आधीच गुरुजी त्यांच्या काही शिष्यांसोबत तयारीत बसले होते. मंदिराबाहेर एक मानवी हाड ठेवण्यात आलं होतं. त्या मुलाच्या तिथे येताच गुरुजींनी मंत्रजाप सुरू केला. सर्व शिष्य त्यांना साथ देऊ लागले. हीच मंत्रांची शक्ती त्या शाकिनीला तिथे घेऊन आली. ती प्रचंड रागात होती. तिने मांत्रिकाला शब्द दिल्यामुळे ती स्वतःहून त्या तरुणाचं काहीच वाकडं करू शकत नव्हती. पण तिने ज्याप्रमाणे मांत्रिकाला ठेचलं होतं तसंच ती गुरुजींना आणि त्यांच्या शिष्यांनाही मारू शकत होती. तिने धावत जाऊन गुरुजींचा गळाच पकडला. तिने तिच्या हातात एक दगड घेतला होता. गुरुजींनी शिष्यांना आदेश दिला तसे एका शिष्याने तिचे काही केस मुळासकट खेचून काढले. दगड पडलेला तिचा तो हात वरच्यावर हवेतच थांबला गेला. तिने तिची मान गुरुजींच्या शिष्याकडे फिरवली. ती पाठी त्यांच्याकडे धावत जाणार तो शिष्याने तिचे ते केस समोर ठेवलेल्या हाडाभोवती गुंडाळले. आता गुरुजींची बारी होती. त्यांनी त्यांची काठी जमिनीवर एकदा जोरात आपटली आणि मंत्रजापाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. त्या बाईच्या तोंडून एक जोराची किंकाळी निघाली. शाकिनीची आत्मा त्या तरुणापासून लांब करून एका स्त्रीच्या हाडाला चिकटवणे हाच त्यावरचा एक शेवटचा तोडगा होता. आजही ते हाड गुरुजींच्या त्या दैवी वृक्षावर लटकत ठेवलेलं आहे आणि ती आत्मा कशी तरी तिथून मुक्त होऊन तिची भूक भागवण्यासाठी आतुर आहे.
बागुल बुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.